नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 जुलै 2025 मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व शिफ्टच्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 चे प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पहिला मुघल सम्राट कोण होता? तर बाबर हा पहिला मुघल सम्राट होता. लोकमान्य टिळक यांचे वर्तमानपत्र कोणते आहे? त्यांचे केसरी हे वर्तमानपत्र आहे. त्यांचे आणखी एक वृत्तपत्र आहे ते म्हणजे मराठा. त्यानंतर मुख्य न्यायाधीश किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. त्यानंतर महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत. शेवटचा पेशवा कोण होता? तर बाजीराव दुसरा हा शेवटचा पेशवा होता. अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ही लेणी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? तर ही सदस्य संख्या 250 एवढी असू शकते. या 250 पैकी 12 सदस्य हे राष्ट्रपती मार्फत नियुक्त केले जातात. त्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम कधी अंमलात आला? तर हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला. त्यानंतर नितीन गडकरी यांच्याकडे कोणता विभाग आहे? तर त्यांच्याकडे रस्ते आणि वाहतूक महामार्ग हा विभाग आहे. पुढचा प्रश्न पाहूया, शाश्वत विकास परिषद 2025 भारतात कोठे झाली? तर ही परिषद भारतामध्ये दिल्ली येथे झाली. ही परिषद 7 मार्च 2025 रोजी पार पडली. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सागरेश्वर हे अभयारण्य सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. भारतात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय आहे. त्यामध्ये सर्वोच्च स्तरावर असते जिल्हा परिषद, त्यानंतर 2 नंबरला असते पंचायत समिती आणि 3ऱ्या स्तरावर असते आपली ग्रामपंचायत. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात जांभा खडक आढळतो? तर केरळ या राज्यामध्ये जांभा खडक आढळतो. धन प्रभारित कण कोणते? तर प्रोटॉन हे धन प्रभारित कण आहेत आणि ऋण प्रभारित कण विचारले तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण आहेत. त्यानंतर सरदार पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या चळवळीनंतर देण्यात आली? त्यांना ही पदवी बारडोली या सत्याग्रहानंतर देण्यात आली. बारडोली हा सत्याग्रह 1928 मध्ये झाला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्याला लागून असलेला जिल्हा कोणता? तर कर्नाटक राज्याला एकूण 7 जिल्हे लागून आहेत. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न, मानवी हृदयाला किती कप्पे असतात? तर मानवी हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न, पियुष गोयल कोणत्या मतदारसंघातून निवडून गेले होते? तर हे उत्तर मुंबई या मतदारसंघातून निवडून गेले होते. आनंदीबाई पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत? तर त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल आहेत. रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर शमसुद्दीन इल्तुतमिश हे रजिया सुलतान यांच्या वडिलांचे नाव होते. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंद्र सराव कोणत्या 2 देशादरम्यान होतो? तर हा सराव भारत आणि रशिया या 2 देशांमध्ये होतो. या सरावात 2 देशाचे नाव आहे, जसे की IND आणि RA. यामध्ये पहिले 3 लेटर हे IND यानी इंडियासाठी आहेत आणि RA हे 2 लेटर रशियासाठी आहेत. म्हणजे त्या सरावामध्येच त्या दोन्ही देशाचे नाव आहे. भारतातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता? तर कच्छ गुजरात मधील हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर अलोक आराध्य हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर या पुढील प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला छंदोगामात्य हा किताब दिला होता? तर कवी कलश यांना त्यांनी हा किताब दिला होता.
जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा कोणती आहे? तर सेरो अझरमोन माझोन्स ही जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा आहे. 2024-25 मध्ये ईपीएफ व्याजदर किती आहे? तर हा व्याजदर 8.25% एवढा आहे. यापुढील प्रश्न, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर हे खेळ दादर नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित करण्यात आले होते. लोकसभेत किती सदस्य असतात? तर लोकसभेत हे 543 सदस्य असतात, म्हणजे सध्या आहेत. आणि एकूण जर विचारलं तर लोकसभेमध्ये एकूण 552 सदस्य असतात. त्यानंतर पेशव्यांनी वसईचा तह कधी केला होता? तर त्यांनी हा तह 31 डिसेंबर 1802 मध्ये केला होता. यापुढील प्रश्न, राज्यपालांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राष्ट्रपतीला राज्यपाल यांना त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. आशियाई कुस्ती स्पर्धा 2025 या स्पर्धेत सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर मनीषा भानवाल यांनी हे सुवर्ण पदक जिंकले. 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 74वी ही घटनादुरुस्ती नगरपालिकांशी संबंधित आहे. एरो इंडिया सराव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर हा सराव बेंगलोर येथे आयोजित करण्यात आला. दक्षिण पठारावरील नद्या कोणत्या आहेत? तर गोदावरी आणि कृष्णा या दक्षिण पठारावरील नद्या आहेत. मौर्य घराण्याची राजधानी कोणती होती? तर पाटलीपुत्र ही मौर्य घराण्याची राजधानी होती. त्यानंतर यापुढील प्रश्न, पूर्व पश्चिम घाट यांना जोडणारा पर्वत कोणता? तर निलगिरी पर्वत हा पूर्व आणि पश्चिम घाट या दोन्ही घाटांना जोडतो. नालंदा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर नालंदा हे विद्यापीठ बिहार या राज्यामध्ये आहे. केरळ या राज्याची प्रमुख भाषा कोणती आहे? तर मल्याळम ही केरळ या राज्याची प्रमुख भाषा आहे. त्यानंतर यापुढील प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. आणि विधानसभेची जर विचारलं तर विधानसभेची सदस्य संख्या ही 288 आहे. त्यानंतर मन्नारचे आखात कोणत्या दोन देशादरम्यान स्थित आहे? तर हे आखात भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये स्थित आहे. 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्थेत सर्वात वरचा स्तर कोणता? तर जिल्हा परिषद हा सर्वात वरचा स्तर आहे. त्यानंतर 2 नंबरला येतं पंचायत समिती आणि 3 नंबरला आपली ग्रामपंचायत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी वसईचा तह झाला होता? तर 1802 मध्ये वसईचा तह झाला होता. कोणती व्यक्ती 1857च्या उठावात सहभागी झाली होती? तर झाशीची राणी लक्ष्मीबाई ही व्यक्ती 1857च्या उठावात सहभागी झाली होती. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1526 मध्ये पानिपतची लढाई झाली होती. त्यानंतर या सेशनच्या पीडीएफ साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.